नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत बोटनेक. तर चला मापे पाहूया. तर ब्लाऊजची उंची आहे 14.5 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन घेतली. मग शोल्डर घेतलेला आहे पण 7.5 इंच. शोल्डरचं माप, पूर्ण शोल्डरचं माप जेवढं असतं त्याच्या निम्मे बोटनेकसाठी शोल्डरचं माप घ्यायचं आहे. आणि मुंडा घेतलेला आहे 8 इंच. तर चला आता आपण पाहूया गळ्याचं माप टाकणार आहे. तर आपण आपलं तयार शोल्डरचं माप टाकलेलं आहे पहा 3 इंच आणि राहिलेली आपण गळा रुंदी 4.5 इंचाची घेतलेली आहे. तर गळ्याचं माप टाकताना गळा पण आपण 4 इंचाचा घेतलेला आहे आणि गळा रुंदी आहे 4.5 इंचाची. तर पहा अशा प्रकारे एक मार्क करून घेतलेले 4 इंचावरती बोटनेकसाठी. आपली जेवढी गळा उंची आहे त्याच्यावरती मार्किंग करून गळ्याची रुंदी जेवढी घेतली आपण 4.5 इंच तेवढ्यावरती आडवा मार्किंग करायचं आणि उभं गळ्याची उंची जेवढी आहे तेवढी मार्किंग करून घ्यायची. आणि वरचा 4 इंचाचा जो गळा घेतला आहे तिथून मी 1 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. पुन्हा 4.5 इंचावरती मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे मी बॉक्स तयार करून घेतला. आता या बॉक्समध्ये आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. गळ्याचा आकार देताना अर्धा इंच मी आतमध्ये घेतलं आणि त्यानंतर त्यावरून गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. अशा प्रकारे मी गळ्याचा आकार व्यवस्थित करून घेतला. त्यानंतर आता आपण वरच्या साईडला जो गळा घेतला होता तिथे आपण गोल गळ्याचं मार्किंग करून घेऊया. तिथे आपण गोल गळा काढून घेतला. आधी गोल गळा कट करून घेणार आहे. गोल गळा कटिंग करून घेतलेला आहे आणि नंतर खालचा गळा जो होता तो कटिंग करून घेतला. वरच्या साईडने थोडासा अजून मला पाव इंचापर्यंत कट करून घेतला. हे पहा अशा प्रकारे मी पाव इंच कट करून घेतला वरचा गळा थोडासा. त्यानंतर मधनं कट देऊन अशा प्रकारे आपण गळा कटिंग करून घेतला. त्यानंतर आता अस्तर जे आहे ते ब्लाऊज पीसला जोडून घेणार आहे. तर त्यासाठी पहा आधी कमरेच्या साईडला टिप मारून घेतली. 40 छातीचा ब्लाऊज आहे हा. त्यानंतर गळा जो होता तो गळा आता आपण शिवून घेणार आहे. तर गळा शिवताना जिथे आपण मधनं कट दिलते तिथे आपल्याला नॉट टाकायचे. तिथे आपण नॉट टाकून घेतली आणि अशा प्रकारे नॉट साईडला करून आता आपण गळा पूर्ण शिवून घेणार आहे. नॉट शिवणामध्ये जे एक टोक होतं तेवढं शिवणामध्ये आपल्याला नॉटचं घ्यायचं आहे. दुसरं टोक साईडला बाजूला ठेवून द्यायचे जेणेकरून ते पण शिवताना आपल्याला अडकलं नाही पाहिजे. हे पहा अशा प्रकारे सरळ नॉट ठेवून घ्यायची आणि गळा पुढचा शिवून घ्यायचा. अशा प्रकारे पूर्ण गळा शिवून घेतलेला आहे. त्यानंतर मधले जे एक ब्लाऊज पीसचं कापड होतं ते कट करून घ्यायचं. कट झाल्यानंतर आतमध्ये छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आणि नॉट घातल्यामुळे पहा अशा प्रकारे पलटी करायला एकदम व्यवस्थित सोपं जातं. त्यामुळं कोणे व्यवस्थित बाहेर निघतात. त्याच्यामुळे नॉट घातल्यामुळे कोणे पटकन बाहेर निघतात आणि पलटी पण होतं ब्लाऊज व्यवस्थित. अशा प्रकारे ब्लाऊज पलटी करून घेतलेला आहे. त्यानंतर गळ्यावरती दाबटीप देऊन पूर्ण सगळा व्यवस्थित करत करत आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे जर दाबटीप नसेल द्यायची तुम्हाला तर आपल्याला लेसही बसवायचे. त्याच्यामुळे आपण प्रेस जर करून घेतलं तरी पण चालतं. त्यानंतर हे पहा अशा प्रकारे मी लेस बसवून घेतलेली. लेस बसवायची असल्यामुळे आपण दाबटीप न देता इस्त्रीने प्रेस करून घेतलं तरी पण व्यवस्थित गळा बसतो. तर पूर्ण अशा प्रकारे लेस बसवून घ्यायची आहे. सिल्वर कलरची लेस होती ती मी बसवून घेतलेली आहे. लेस बसवल्यानंतर दुसऱ्या साईडला पण टीप मारून घ्यायची. लेसच्या दोन्ही बाजूला टीप मारून घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला बो बसवायचं आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे डबल कापड घेतलेलं आहे आणि असा त्याचा आयताकृती कापड करून घेतलं आहे आणि त्याचा अशा सेंटर काढून त्यावरती अशा चुन्या टाकून घेतलेल्या आहेत. पहा अशा प्रकारे बो तयार झालेला आहे आपला. आणि त्याच्यानंतर खालीच्या ज्या पट्ट्या आहेत ती एकच सिंगल अशी पट्टी कापड घेतलेले त्याच्यामध्ये 2 पट्ट्या तयार करणार आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडला तिरकं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जिथे सेंटर होतं तिथे जागा सोडून मी परत दुसऱ्या साईडला तिरकं मार्किंग करून घेतले कारण ती आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे म्हणून.
हे पहा अशा प्रकारे सेंटरमधून अशी पट्टी फोल्ड करून घेतली, त्याचे कोपरे काढून घेतलेले आहेत. त्यानंतर मध्ये कट मारून हे पहा अशा प्रकारे ब्लाऊजवरती लावून घ्यायचे. कट मारून ती पट्टी जोडून घेतली. त्यानंतर आपल्या ब्लाऊजचा लुक असा झालेला आहे. तर पहा कशी वाटली ब्लाऊजची डिझाईन आणि व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.